नमस्कार. इंट्रोडक्शन टू टपल्सच्या दुसऱ्या भागामध्ये आपले स्वागत आहे. या भागामध्ये आपण बघणार आहोत पॅकिंग अँड अनपॅकिंग ऑफ टपल्स म्हणजे काय आणि अपडेटिंग ऑफ टपल्स म्हणजे काय. तर पॅकिंग ऑफ टपल्स म्हणजे काय, तर पॅकिंग मीन्स असाइनिंग व्हॅल्यूज टू अ टपल. जे आपण मागच्या भागामध्ये बघितलं की टपल्सला आपण व्हॅल्यू कशा असाइन करतो, व्हेरिएबलचं नाव, असाइनमेंट ऑपरेटर आणि पॅरेंथेसिसमध्ये टपल्सच्या व्हॅल्यूज, अशा पद्धतीने आपण टपल्सला व्हॅल्यू असाइन करू शकतो. ठीक आहे. तर टपल्सला व्हॅल्यू असाइन करणे म्हणजेच पॅकिंग ऑफ द टपल. नंतर दुसरी टर्म जी आहे ती अनपॅकिंग ऑफ द टपल. म्हणजे अनपॅकिंग मीन्स एक्स्ट्रॅक्टिंग व्हॅल्यूज फ्रॉम द टपल. आता टपलमधले असलेल्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या व्हॅल्यूज एक्स्ट्रॅक्ट करणे. आता त्या व्हॅल्यूज एक्स्ट्रॅक्ट कशा करता येतील, तर व्हेरिएबल्सचा उपयोग करून आपण टपलमध्ये असलेल्या व्हॅल्यूज ह्या एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. तर या दोन्ही टर्म्स पॅकिंग अँड अनपॅकिंग ऑफ द टपल्स हे आपण आता प्रॅक्टिकली बघूया. तर मागच्या भागात बघितल्याप्रमाणे आपण टपल या कन्स्ट्रक्टरचा वापर करून T2 नावाचा टपल क्रिएट करू शकतो. T2 इक्वल टू टपल आणि इथे डबल पॅरेंथेसिस लागतील, कारण टपल या कन्स्ट्रक्टरचा एक ब्रॅकेट आणि तुम्ही एलिमेंट डिफाईन करण्याकरता दुसऱ्या ब्रॅकेटचा उपयोग करू शकता. तर आपण T2 नावाचा हा टपल इथे क्रिएट केलेला आहे. तसंच आपण व्हेरिएबलचं नाव इक्वल टू आणि इथे पॅरेंथेसिसमध्ये व्हॅल्यू देऊन आपण टपल हा क्रिएट करू शकतो. तर T2 हा देखील एक टपल आहे. आपण चेक करू शकतो टाईप ऑफ T2 इज टपल ॲज वेल. दुसरा जो आपण T नावाचा टपल तयार केलेला आहे त्याचा टाईप देखील टपल आहे. तर अशा पद्धतीने आपण टपल्सला व्हॅल्यू असाइन करू शकतो. म्हणजेच पॅकिंग ऑफ द टपल इथे आपण केलेलं आहे. आता दुसरी टर्म म्हणजे काय, तर अनपॅकिंग ऑफ द टपल. अनपॅकिंग म्हणजे काय, एक्स्ट्रॅक्टिंग द व्हॅल्यूज फ्रॉम द टपल. ठीक आहे. या टपलमध्ये या ज्या 4 व्हॅल्यूज दिसत आहेत त्या 4ही व्हॅल्यू आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो युजिंग व्हेरिएबल. ठीक आहे. तर इथे आपण बघू शकतो की इथे 4 व्हॅल्यू आहेत. तर 4 व्हेरिएबलचा वापर आपण इथे करूया. A1, A2, A3, A4 इक्वल टू टपलचं नाव. टपलचं नाव काय आहे, T2. ठीक आहे. तर अशा पद्धतीने टपल T2 मध्ये असलेल्या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत या इथे 4 व्हेरिएबलला असाइन केल्या. आपण एकदा चेक करूया. A1 12, A2 मध्ये व्हॅल्यू आलेली आहे ABC. ठीक आहे. त्यानंतर A3 मध्ये व्हॅल्यू आलेली आहे 25.23 आणि A4 मध्ये व्हॅल्यू आलेली आहे PQR. अशा पद्धतीने आपण या 4ही व्हॅल्यू आपण 4 व्हेरिएबलमध्ये असाइन करू शकतो. ठीक आहे. तर दॅट इज अनपॅकिंग. पण व्हॉट इफ जर इथे नंबर ऑफ व्हेरिएबल्स आपण कमी असाइन केलेत. ठीक आहे. इथे 4 व्हॅल्यू आहेत. सपोज मी इथे 3च व्हेरिएबल दिलेत. तर या केसमध्ये आपल्याला एरर येईल टू मेनी व्हॅल्यूज टू अनपॅक. कारण इथे आपण 3 व्हेरिएबल्सचे नावं दिले, इक्वल टू साईन दिलेलं आहे, मात्र इकडे एकच व्हेरिएबल आहे आणि त्या व्हेरिएबलचं टाईप काय आहे, तर टपल. त्या टपलमध्ये आहेत 4 व्हेरिएबल, बट इथे 3 व्हेरिएबल आहे, 3 व्हेरिएबल असायला पाहिजे. त्यामुळे इथे टू मेनी व्हॅल्यूज टू अनपॅक, म्हणजे इथे जास्त नंबर ऑफ व्हॅल्यूज आपल्याला अनपॅकिंग करता आलेले आहेत. तर अशा केसमध्ये आपण टपलमधल्या व्हॅल्यूज अनपॅक करण्याकरता ॲस्ट्रिक म्हणजे स्टारचा उपयोग करू शकतो. आता इथे नंबर ऑफ व्हेरिएबल्स जे आहेत ते कमी आहेत, तर मी लास्ट व्हेरिएबलच्या आधी ते स्टार लिहिते. ठीक आहे. तर या केसमध्ये आपली कमांड एक्झिक्यूट झालेली आहे. पण आता व्हॅल्यूज कशा असाइन झाल्यात ते बघूया. A1 मध्ये व्हॅल्यू आलेली आहे 12. ठीक आहे. A1 मध्ये 12 आले. A2 मध्ये व्हॅल्यू आलेली आहे आपली ABC. A2ला ABC असाइन झालेलं आहे. आता A3 मध्ये कुठल्या व्हॅल्यूज असाइन झालेल्या आहे ते चेक करूया.
तर A3 मध्ये राहिलेल्या सर्व व्हॅल्यूज, ठीक आहे, 2 व्हेरिएबल होते, 2 व्हेरिएबलला 2 व्हॅल्यूज या असाइन झालेल्या आहेत, ठीक आहे. तिसऱ्या व्हेरिएबल करता इथे रिमेनिंग अजून 2 व्हॅल्यूज आहेत, तर त्या सर्व व्हॅल्यूज इथे A3 ला असाइन होतील, ठीक आहे. आणि त्यासुद्धा एका लिस्ट या फॉर्मॅटमध्ये असाइन झालेल्या आहे, कारण उरलेल्या दोन्ही व्हॅल्यूज ज्या या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आलेल्या आहेत, ठीक आहे. तर नंबर ऑफ व्हेरिएबल्स जर नंबर ऑफ ॲटम्सची मॅच झाले नाही, त्या केसमध्ये आपण इथे स्टारचा उपयोग करू शकतो. आपण लास्ट एलिमेंटच्या आधी स्टार लिहिला तर राहिलेले सर्व एलिमेंट्स हे लास्ट व्हेरिएबलला असाइन होतील इन द फॉर्म ऑफ लिस्ट, ठीक आहे. समजा हा ॲस्ट्रिक स्टार मी A2 ला दिला, ठीक आहे, लास्ट व्हेरिएबलच्या आधी दिला, ओके. तर आता व्हेरिएबल्समध्ये कुठल्या व्हॅल्यूज असाइन झाल्यात, ठीक आहे, आपण ते चेक करूया. A1 मध्ये आलेली आहे 12, ॲज इट इज 12 आलेलं आहे, बरोबर. A2 मध्ये मात्र कुठल्या व्हॅल्यूज आलेल्या, कारण A2च्या अगोदर आपण स्टार दिलेला आहे, तर A2 मध्ये ABC आणि 25.23 अशा 2 ॲटम्सची लिस्ट आलेली आहे, ठीक आहे. आणि उरलेला जो एलिमेंट आहे दॅट इज PQR फ्रॉम द टपल इज असाइन्ड टू A3, ठीक आहे. आता या केसमध्ये काय झालेलं आहे की फर्स्ट व्हेरिएबलला फर्स्ट ॲटम ऑफ द टपल असाइन झालेला आहे, लास्ट व्हेरिएबलला लास्ट एलिमेंट जो आहे टपलचा असाइन झालेला आहे, उरलेले मधले जे आहेत ते सर्व इथे A2 ला असाइन झालेले आहे, ते सुद्धा लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये. अशा प्रकारे आपण ॲस्ट्रिक म्हणजेच स्टारचा उपयोग करून ज्या वेळेस आपले नंबर ऑफ व्हेरिएबल्स हे नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द टपलपेक्षा कमी असतात त्यावेळेस आपण ॲस्ट्रिकचा उपयोग करू शकतो व्हॅल्यूज अनपॅक करण्याकरता, ठीक आहे. तर 2 कंडिशन आहेत. एक तर टपल आपल्याला अनपॅक करण्याकरता जितके व्हेरिएबल्स आहेत, जितके ॲटम्स आहेत टपलमध्ये तितके व्हेरिएबल्स आपल्याला घ्यावे लागतील. अदरवाईज जर नंबर ऑफ व्हेरिएबल्स कमी असतील तर त्या ठिकाणी आपल्याला ॲस्ट्रिकचा योग्य तिथे उपयोग करून आपण टपलच्या व्हॅल्यूज या अनपॅक करू शकतो. दुसरं आपण ऑपरेशन बघणार आहोत, अपडेटिंग टपल्स. आता अपडेटिंगमध्ये 3 वेगवेगळे प्रकार येतात, ठीक आहे. दॅट इज ॲडिंग ॲटम्स टू द टपल, अपडेटिंग ॲटम्स और मॉडिफाईंग ॲटम ऑफ द टपल अँड रिमूव्हिंग ॲटम्स ऑफ द टपल, ठीक आहे. तर या 3 प्रकारे आपण टपल हे अपडेट करू शकतो. आता तुम्ही म्हणाल टपल इज इम्युटेबल, म्हणजेच काय, टपल्सचे एलिमेंट आपण चेंज करू शकत नाही. तर हे ॲडिंग, अपडेटिंग किंवा रिमूव्हिंग ॲटम्स फ्रॉम द टपल हे कसं शक्य आहे, तर ते आपण परत प्रॅक्टिकली एकदा चेक करूया. तर हा आपला T2 नावाचा जो टपल आहे यामध्ये आपण ॲटम्स ॲड करणार, ठीक आहे. पण प्रश्न असा आहे की आपण यामध्ये नवीन व्हॅल्यू ॲड का करणार. आता आपण टपलचा उपयोग बघितला आहे की टपल्स हे जनरली आपण 2D किंवा 3D स्पेसमधल्या इमेजेसचे कोऑर्डिनेट डिफाईन करण्याकरता वापरतो, ठीक आहे. तर बरेचदा रिसर्च करताना असं पॉसिबल होऊ शकतं की काही नवीन अपडेशन्स आलेत, ठीक आहे. तर टपल आपण ॲक्च्युली अवॉइड करतो की कोडिंगमधले जे एरर आहे, टायपिंग मिस्टेक आहेत त्या होऊन आपल्या व्हॅल्यूज चेंज होऊ नये त्याकरता आपण प्री डिफाईन्ड व्हॅल्यूज ज्या असतात ज्या कधी चेंज होऊ झाल्या नाही पाहिजे कोडिंग करताना, त्यामुळे आपण ते कोऑर्डिनेट्स जे आहेत ते टपलमध्ये लिहितो. पण रिसर्चमध्ये असं पॉसिबल आहे की नवीन अपडेशन आले तर आपल्याला त्या व्हॅल्यूज ह्या चेंज करायला लागतात. त्या केसमध्ये आपण सपोज आपल्याला नवीन व्हॅल्यू जर ॲड करायची, प्री डिफाईन्ड कोऑर्डिनेट्सच्या टपलमध्ये नवीन व्हॅल्यू ॲड करायची आहे, त्या केसमध्ये आपण नवीन व्हॅल्यू कशी ॲड करू शकतो. तर त्याकरता आपल्याला सर्वात पहिले हा जो टपल आहे तो लिस्टमध्ये कन्वर्ट करावा लागेल आणि लिस्टमध्ये आपण नवीन व्हॅल्यू अपेंड नावाची जी कमांड आहे ती वापरून आपण नवीन व्हॅल्यू इथे ॲड करू शकतो आणि परत तो टपल जो ती जी कन्वर्टेड लिस्ट आहे ती टपलमध्ये कन्वर्ट करून आपण टपलमध्ये नवीन ॲटम्स हा ॲड करू शकतो. तर इथे आपण बघूया, सपोज मी एक व्हेरिएबल घेतला टेम्पररी नावाचा,
त्याला मी पहिले या टपलला T2 ला मला सर्वात पहिले काय करायचं आहे, लिस्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर लिस्ट इथे मी लिहिते T2. ठीक आहे. तर इथे आपण याचा टाईप चेक करूया. टाईप, तर इथे T2चा टाईप हा टपल आहे आणि टेम्पररीचा टाईप जो आहे TEMP त्याचा टाईप मात्र लिस्ट आहे. तर आपण T2 ला लिस्टमध्ये कन्वर्ट केलं आहे. ठीक आहे. आता आपण काय करणार आहे, याला अपेंड ही कमांड लावणार आहे. ठीक आहे. अपेंड या कमांडनी काय करतो आपण, अपेंड, आणि त्यामध्ये मी एक लास्ट एलिमेंट ॲड करते, सपोज PQ अँड R. ठीक आहे. तर टेम्पररीमध्ये माझा अपेंड हा PQR हा नवीन एक व्हेरिएबल ॲड झालेला आहे. ठीक आहे. PQR, पण हे इथे स्क्वेअर ब्रॅकेट आलेले आहेत, म्हणजेच काय की हा अजूनही लिस्ट या फॉर्ममध्ये टेम्पररी व्हेरिएबल. तर या टेम्पररीला आपण काय करू, आता या टेम्पररीला आपण लिस्टमधून टपलमध्ये कन्वर्ट करूया. टपल, टेम्पला टपलमध्ये कन्वर्ट करून आपण परत त्याला T2 ला असाइन केलं. ठीक आहे. टपल आपला कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे आता, लिस्टमध्ये. ठीक आहे. टेम्पररी हा व्हेरिएबल लिस्ट या फॉर्मॅटमध्ये आहे, त्याला आपण टपलमध्ये कन्वर्ट करून T2 या व्हेरिएबलमध्ये परत सेव्ह केलं. ठीक आहे. आता आपण T2ची व्हॅल्यू बघूया. T2, तर 4 व्हेरिएबल झालेत. ठीक आहे. आपण एक ॲटम यामध्ये ॲड केलेला आहे. बाय कन्वर्टिंग टपल इंटू लिस्ट अँड युजिंग अपेंड कमांड वी कॅन ॲड अ न्यू एलिमेंट टू द टपल. नेक्स्ट आपण बघणार होतो अपडेटिंग ॲटम्स ऑफ द टपल. आता एखादा एलिमेंट आहे टपलचा, सपोज ABC, हा मला अपडेट करायचा आहे. ठीक आहे. यामध्ये मला नवीन व्हॅल्यू टाकायची आहे. तर सेम प्रोसेस आहे. टपलला आधी आपण लिस्टमध्ये कन्वर्ट करणार. ठीक आहे. तर टेम्पररी नावाच्या व्हेरिएबलमध्ये आपण त्याला स्टोअर केलं. आता टेम्पररी ही लिस्ट तयार झालेली आहे, ज्यामध्ये हे 4ही व्हेरिएबल आहेत. आपण अपडेट केलं, त्यामुळे हे 4ही व्हेरिएबल इथे झालेले आहेत. ठीक आहे. तर आपण इथे अपेंड न वापरता आता आपल्याला इंडेक्सिंग माहिती आहे, तर टेम्पररी ऑफ 1. ठीक आहे. तर हा जो ABC व्हेरिएबल आहे, याच्याऐवजी आपण सपोज इथे कुठला नंबर आपण एंटर केला, सपोज 75. ठीक आहे. तर टेम्पररी ऑफ 1 मध्ये आता काय आलेलं आहे, 75. ठीक आहे. आता ही लिस्ट आहे, तर या लिस्टला आपण परत टपलमध्ये कन्वर्ट करणार. तर या टेम्पररी ला आपण टपलमध्ये कन्वर्ट करून T2 या व्हेरिएबलला परत आपण असाइन करणार. ठीक आहे. तर T2ची व्हॅल्यू आपण चेक करू शकतो. इन्स्टेड ऑफ ABC आता इथे 75 ही व्हॅल्यू आपली अपडेट झालेली आहे. आणि शेवटी आपण बघणार आहोत रिमूव्हिंग द ॲटम्स फ्रॉम द टपल. ठीक आहे. सपोज मला हा PQR हा एक एलिमेंट टपलमधला रिमूव्ह करायचा आहे, तर तरीसुद्धा सेम प्रोसेस आहे. सगळ्यात पहिले आपल्याला टपलला लिस्टमध्ये कन्वर्ट करायला लागेल. ठीक आहे. टेम्पररी या व्हेरिएबलमध्ये मी T2 या टपलला लिस्टमध्ये कन्वर्ट केलं. आता इथे आपल्याला लिस्टचं रिमूव्ह हे ऑपरेशन वापरायला लागेल. टेम्पररी डॉट रिमूव्ह, आणि कुठला एलिमेंट आपल्याला रिमूव्ह करायचा आहे, तर PQR. टेम्पररी डॉट रिमूव्ह आणि एलिमेंट्सचं नाव, दॅट इज PQR. ठीक आहे. तर आता हा टेम्पररी नावाचा व्हेरिएबल आहे, लिस्ट आहे, त्यामधनं हा एलिमेंट आपला रिमूव्ह झालेला आहे. ठीक आहे. तर इथे आपण टेम्पररी एकदा प्रिंट करून बघूया. टेम्पररी व्हेरिएबलमध्ये PQR हा रिमूव्ह झाल्यावर 3 एलिमेंट्स आपले इथे राहतात आहेत. ठीक आहे. तर आपण ही लाईन कट करूया. तर इथे परत आपल्याला या टेम्पररी नावाच्या लिस्टला आपल्याला टपलमध्ये कन्वर्ट करून परत T2 या व्हेरिएबलमध्ये आपण सेव्ह करू, आणि T2च्या व्हॅल्यू आपण बघू शकतो परत टपलमध्ये या कन्वर्ट झालेले आहे. तर अपडेशन ऑफ द टपलमध्ये आपण तिन्ही ऑपरेशन बघितले. ॲडिंग ऑफ द ॲटम इन टू द टपल,
then updating or modifying atoms of the tuple and removing atoms from the tuple. तर टपल्स बद्दलची ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगात पडेल आणि पुढच्या भागामध्ये आपण ॲडव्हान्स डेटा टाईपमध्ये लिस्ट हा प्रकार बघणार आहोत. तर भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.